मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या कोराय करकरीत ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार अमेरिकेतल्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये। तुम्हाला दाखवेल की इथे गावरान चिकन, मटन काय काय इथे खायला भेटतं, त्याचा रेट किती आहे। तर आज इकडे शनिवार आहे, आता जस्ट मी झोपेतून उठलो आणि माझे मित्र बोलले की खूप भूक लागली, म्हटलं काहीतरी खायला जाऊ। तर मी जसं तुम्हाला माहिती, मी जॉन डियर नावाच्या कंपनीत काम करतो। तर त्या प्रोजेक्टच्या निमित्तानेच पुण्यावरून माझे 2-3 मित्र आले कंपनी थ्रू अमेरिकेत। तर तेच मला आता घ्यायला येणार आहे। तर त्यांच्यासोबत मी तुम्हाला घेऊन जातो सेडार रॅपिड्स नावाच्या शहरामध्ये आणि तिथला माहोल दाखवतो की काय काय भेटतं, काय काय नाही भेटत। आणि हा ब्लॉग मी दिवाळीच्या दिवशी शूट करतो मित्रांनो, आय थिंक दिवाळीच्या 2-3 दिवसानंतर। सो म्हटलं आज सॅटर्डे तर आज खाऊ शकतो। ॲक्च्युली काल आणि परवा दिवाळी होती तर खाता नाही आलं नॉनव्हेज, तर म्हटलं आज तर खाऊ शकतो। तर चला मी निघतो, आता तुम्हाला घ्यायला येईल। तर स्टे ट्यून, आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आज वातावरण बघू शकता किती मस्त वातावरण झालं आहे। तर आता इथे नोव्हेंबर स्टार्ट झाला आहे, पूर्ण हे झाडांचे जे पानं दिसतात ना ते गळून गेले फॉल कलर्स, आणि आता पुढच्या आठवड्यापासून बर्फाची स्टार्टिंग होऊन जाईल। तर ही माझी बिल्डिंग जिथे मी राहतो। आय थिंक याच्यावर एक ब्लॉग पण बनवला आहे सेपरेट, तुम्ही जर तो बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन बघा। तर ही माझी गाडी आहे, इथे पूर्ण पार्किंग आहे, इथे मी पार्क करतो। ॲक्च्युली तिकडे गराज पण दिला आहे आम्हाला बर्फासाठी, पण तिथे गाडी पार्क करायला लावा खूप टाईम जातो, तर मी मोस्टली इथेच गाडी लावतो। मित्रांनो, रस्त्यात मी तुम्हाला अमेरिकेतली शेती पण दाखवणार आहे। ॲक्च्युली 1 तासाचा ड्राईव्ह आहे आणि रस्त्याने जाताना आपल्याला शेती पण लागेल। तुम्ही बघशाल की अमेरिकेतली शेती पण कशी दिसते। हेलो, हाउ आर यू? तो मित्रांनो, हा है रामा। ये एक्चुअली पुणे से बिलोंग करता है, अभी प्रोजेक्ट के लिए मेरे कंपनी में आया है। एक्चुअली इसको मराठी समझती है, बड़ा बोलने नहीं आती, इसलिए मैं अभी हिंदी में बात कर रहा हूँ। तो कैसा लग रहा है रामा, पहली दिवाली तुम्हारी यूएस में? कुछ नहीं है, दिवाली का कुछ प्लान ही नहीं था, बिकॉज कोई फ्रेंड्स नहीं, कोई कम्युनिटी नहीं इंडिया का। अच्छा, सो ठीक है, सो मिसिंग माय फैमिली। अच्छा, तो यूएस का कल्चर कैसा लगा? तू फर्स्ट टाइम आया इधर, हाँ, कैसा लगा? मतलब वेदर वो सब कैसा लग रहा तेरे को? थोड़ा पहले महीने का थोड़ा समर ठीक है, मतलब तो जैसे इंडिया जैसे में था, जैसे जैसे अभी विंटर सीजन आ रहा है, न्यू वेदर एंड ऑल दोस थिंग्स। नाइस नाइस नाइस, सही आहे। तर आज याला मी गावरान चिकन खायला घेऊन जातो। अभी मजा आएगा ना भिड़ो। आय होप त्याला आवडेल। तो रामा, आज अपन जा रहे हैं देसी चिकन खाने। क्या क्या, क्या ख्याल है आपका उस बारे में? नहीं, इधर मेरे को वो फ्रोजन चिकन देखने के बाद मेरा मन छूट गया था फ्रोजन चिकन, यस। तब से मैंने डिसाइड किया था चिकन खाने का, मेरे को डर लग रहा है इधर। वो तो है। सो लाइव तो नहीं मिलता है वो, पता हमारे इंडिया नहीं में लाइव मिलता नहीं यहाँ पे। यहाँ पे एक फेयरवे नाम का एक स्टोर है, ओके। सो वहाँ पे लाइव मिलता है, मतलब फ्रेश कट हुआ मिलता है। ओके, सो फ्रोजन यहाँ से सीधा जान दे, यहाँ से ना लेफ्ट मारेंगे अभी तो सीधा मेन रोड को कनेक्ट होते हैं। वही था। सो फ्रोजन चिकन का देखने के बाद मेरे को थोड़ा डर लगा था। सो एवरीथिंग इज फ्रोजन, सो नाइस। तर मित्रांनो, तुम्हाला माहित नाही तर अमेरिकेत मोस्टली आपल्याकडे कसं हलाल चिकन भेटतं, तसं खूप कमी भेटतं। पण हे काय करता, कापून ठेवता आणि फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवता, तर ते असं रबरासारखं लागतं। आपल्या देसी चिकन की जैसे टेस्ट रहती है वैसे नहीं लगती फ्रोजन चिकन की। वही बोल रहा था, उसका आज मैं खिलाऊंगा, उसको पता चलेगा कि ऐसे ऐसे भी चीज़ें रहती है इसमें। यहाँ से इथून 1 तासाचं अंतर मित्रांनो। आणि आता माझी जी सिटी सेडार फॉल्सची, तर सेडार रॅपिड्समध्ये पूर्ण शेती आहे। आय थिंक मी तुम्हाला मागच्या खूप ब्लॉग्समध्ये पण दाखवलं असेल की इथे फुल मोठ्या प्रमाणात शेती करतात। ज्या राज्यात मी राहतो, आयोवा राज्यात, मका झालं, नंतर भरपूर पिकं घेतं, मला पण नाव नाही माहिती त्याचे। तर मी तुम्हाला ऑन द वे दाखवतो की इथली शेती किती मोठी मोठी एकरमध्ये शेती करताय लोक। तर
मित्रांनो, ही दिसते ही पूर्ण शेती आहे. तुम्ही बघू शकता आत्ता जसं त्यांनी मका काढला त्यामुळे पूर्ण नांगरणी झाली आहे. आणि ते जे तिथे दिसतंय ना, तर ते आपल्या कसे वावरात घरं असतात तसे त्यांचे घरं असतात. सो हा इथे रस्ता आहे, हायवे सेडार रॅपिड्सला जायचा. आणि त्या साईडला पण शेती आहे आणि इकडे पण शेती आहे. तुम्ही बघू शकता इथे बांधाची ती वाट कशी असते, छोटा रोड, तो हा छोटा रोड आहे. इथे मागच्या महिन्यात पूर्ण लाईक 5-5 फूट 6-6 फूट मका होती, आत्ताच त्यांनी काढली. तर तुम्ही याच्यावर मी एक सेपरेट ब्लॉग पण बनवणार आहे, अमेरिकेतली शेती कशी असते. पण आता तुम्हाला जस्ट दाखवतो की पूर्ण 1000 एकर पूर्ण पसरली ही जमीन. आणि ह्या वेळेला जायचा रस्ता आणि हा इकडे जायचा रस्ता. तर मित्रांनो, आम्ही जस्ट आत्ता सेडार रॅपिड्सला पोहोचलो. सीधा जाना है? हाँ, यहाँ से सीधा जाना. इसी लेन में रखना. हाँ, इसी लेन में सीधा. तर आता इथून 7 मिनिटं रेस्टॉरंट आहे. मी तुम्हाला इथे दाखवतो की सेडार रॅपिड्स पण कसं आहे. तर हे बघा, तर इथून 1 तास लागला आम्हाला. हे पण माझ्या सिटीपेक्षा लाईक 5 पट मोठं शहर आहे सेडार रॅपिड्स म्हणून. आयोवा राज्यात येतं, माझ्या राज्यामध्ये. तर आता इथून 7 मिनिटं आम्हाला दाखवतं इथून रेस्टॉरंट. सीधा सीधा. तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही पोहोचलो रेस्टॉरंटच्या बाहेर. आता मी तुम्हाला बाहेरून दाखवतो कसं असतं रेस्टॉरंट. इथलं भारतीय रेस्टॉरंट कसे असतात. यांनी फुल दिवाळीची सजावट पण केली रेस्टॉरंटच्या बाहेर. तर हे बघा. तर मित्रांनो, हे जे रेस्टॉरंट आहे पॅराडाईज इंडियन रेस्टॉरंट, तर हे सेडार रॅपिड्स नावाच्या शहरात आहे. हे ऑलमोस्ट लाईक 6-7 वर्ष जुनं इंडियन रेस्टॉरंट आहे. अमेरिकेत खूप सारे इंडियन रेस्टॉरंट असतात, पण जी ऑथेंटिक टेस्ट असते ती लाईक मोजक्याच रेस्टॉरंटमध्ये आपल्याला भेटते. तर हे माझ्या मित्राचं ॲक्च्युली रेस्टॉरंट आहे. मी जिथे क्रिकेट मॅचेस खेळायचो, तर तिथे ह्या रेस्टॉरंटने आम्हाला स्पॉन्सर केलं होतं. तुम्ही ते फोटोन बघू शकता. नंतर या रेस्टॉरंटमध्ये ॲक्च्युली बार पण आहे. तुम्ही ते बघितलं ना, सर्व अल्कोहोलचे बॉटल्स ठेवलं आहे. आणि विकेंडला लाईक सॅटर्डे संडे यांच्याकडे बफे लागतो आणि बऱ्यापैकी गर्दी असते. चांगला बिझनेस होतो. सो अमेरिकेत इंडियन रेस्टॉरंटचा पण खूप चांगला बिझनेस करू शकता. इथे जर मेन्यू कार्ड बघितलं तुम्ही, तर इथे सर्व प्रकारचे लाईक व्हेज नॉन व्हेज मेनू आहे. चिकन, देन मटन, नंतर नान, ब्रेड, गार्लिक नान. तर रिजनेबल रेट आहे बऱ्यापैकी. तर तुम्ही एक जर व्हेज थाळी जर मागवली तर अराऊंड $15 ते $16 पडते. तसंच तुम्ही हंडी पण मागू शकता, चिकन हंडी, मटन हंडी. तर ते पण आय थिंक $15-20 दरम्यान आहे. बफेमध्ये यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ठेवले, जसं की इथे पनीर पण आहे, नंतर इथे गावरान चिकन पण ठेवलं आहे. तर इथे ॲक्च्युली ज्या कोंबड्या असतात मोस्टली तुम्हाला इथं गावरान चिकन भेटणार नाही खायला, पण यांच्याकडे ॲक्च्युली काय माहिती कुठून मागवता,
तर हे यांच्या रेस्टॉरंटची ॲक्च्युली स्पेशलिटी आहे. नंतर इथे त्यांनी डोसा पण ठेवला आहे, इडली पण आहे, कॉम्प्लिमेंटरी चहा पण हे देता. तर प्राईस बऱ्यापैकी इथे स्वस्त आहे, कारण तुम्ही जर शिकागोमध्ये नाही तर न्यूयॉर्कमध्ये मोठ्या शहरांमध्ये गेले तर बफेची प्राईस बऱ्यापैकी महाग असते ॲक्च्युली. पण हे थोडं लाईक तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे, छोटी सिटी असल्यामुळे इथे बफे बऱ्यापैकी स्वस्त भेटतो. तर चला खाऊया. आणि हे रेस्टॉरंट ॲक्च्युली इथला जो मालक आहे तो हैदराबादचा आहे आणि बऱ्यापैकी बिझनेस खूप चांगल्या प्रकारे त्याचा धंदा पण होतो. आणि ती इंडियन फॅमिलीज असल्यामुळे इंडियन लोक पण येतात, अमेरिकन लोक पण येतात. तर मित्रांनो, आता जसं आम्ही तिथून निघालो पॅराडाईज रेस्टॉरंटवरून, आणि आता आम्हाला ॲक्च्युली राईस पण घ्यायचा होता आणि मला थोड्याफार भाज्या घ्यायच्या आहे. तर इथे जवळच एक इंडियन ग्रॉसरी आहे, भारतीयचं किराणा दुकान, आणि त्याच्यावर पण मी एक ब्लॉग बनवला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर तो बघा तुम्ही. आगे से राईट वापे. तर आता मी आतमध्ये जातो आणि तुम्हाला इथलं इंडियन स्टोअर पण दाखवतो की कोणत्या कोणत्या भाज्या भेटतात, कोणत्या कोणत्या गोष्टी भेटतात. तर चला, आता जस्ट पोहोचलो मी, तर आपण जाऊ मध्ये. तर मित्रांनो, या भारतीय किराणा दुकानाचं नाव आहे ताजमहल इंडिया. हे पण सॅड रॅपिड्समध्येच आहे. तुम्ही इथे बघू शकता, त्यांनी लाईक भरपूर प्रकारच्या इंडियन भाज्या ठेवल्या आहे. तर मोस्टली अमेरिकेत भारतीय भाज्या भेटत नाही मित्रांनो, फक्त जे भारतीय किराणा दुकान असतं ना तिथेच भेटतात. तर इथे त्यांनी शेपू ठेवली आहे, पालक ठेवली आहे, नंतर गवार पण इथे भेटते. पण जी चव असते ती आपल्या इंडियासारख्या भाज्यांसारखी नसते एवढी. बट ठीक आहे, म्हणजे तुम्ही काम चालू शकता लाईक टेस्ट भेटण्यासाठी. नंतर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे यांनी सामान पण ठेवलं आहे. जसं त्यांनी इथे सर्व झेंडू बाम ठेवलं आहे, तसंच रिन्स साबण पण इथे त्यांनी ठेवली आहे, शॅम्पू ठेवले, तसं त्यांनी स्वीट पण इथं ठेवलं आहे, सोनपापडी ठेवली आहे. तर जे पण इथे इंडियन फॅमिलीज राहतात ना मोस्टली, तर ते सर्व इथूनच बाजार करून येतात. नंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ठेवले, बिस्किट्स ठेवले. नंतर जे पण आपल्या डाळी असतात, तांदूळ असतात, तर सर्व प्रकारचं तुम्ही जे पण म्हणत असाल सर्व इथं जे आपल्याकडे डीमार्टमध्ये जे भेटतं ना सर्व तुम्हाला इथे भेटून जाईल आरामात. तर हा माल तो सर्व इंडियातून इम्पोर्ट करता मित्रांनो. शिकागोमध्ये ते इम्पोर्ट करता आणि तिथून मग प्रत्येक स्टोअरमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. तर मित्रांनो, आता जसं आमची सर्व शॉपिंग झाली, रामने राईस घेतला, मी थोडं बेसन आणि आईस्क्रीम घेतलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग मला नक्की कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया पुढच्या अशा नव्या मजेशीर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.